नमस्कार. मी डॉक्टर सचिन डोंबरे, बालरोग तज्ञ, जुन्नर, पुणे. मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो विषय म्हणजे आहे BCG ची लस, BCG व्हॅक्सिन. तर BCG हे नाव का दिलं गेलं? त्याचा फुल फॉर्म आहे बॅसिलस कॅल्मेट गुरेन. तर कॅल्मेट अँड गुरेन हे महान सायंटिस्ट होते, ज्यांच्या कृपेमुळं खरं तर हे BCG व्हॅक्सिन डेव्हलप झालं. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे BCG नाव दिलं आहे. हे BCG व्हॅक्सिन म्हणजे नक्की तरी काय? BCG व्हॅक्सिन चा उपयोग प्रामुख्याने क्षयरोग होऊ नये म्हणून केला जातो. याचे अनेक फायदे आहेत. लेप्टसी सारखे आजार किंवा मूत्र पिशवीचे कॅन्सर आणि बोरिली नावाचा एक अल्सर आहे, जो स्किनवर आपल्या होत असतो आणि फार रेजिस्टंट असतो तो ट्रीटमेंट, आणि तो कुठल्या ट्रीटमेंटला लवकर दाद देत नाही, अशा प्रकारचा तो अल्सर आहे. हे सारखे आजार या BCGच्या लस दिल्यामुळे आपल्याला होत नाही. तर हे म्हणजे ह्या इतका इम्पॉर्टन्स ह्या BCGच्या लसचा आहे. BCG जी आहे ही लस जगामध्ये सर्वत्र दिली जाते. पण ह्या जगामध्ये असेही काही देश आहेत, जसं अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे किंवा आयर्लंड आहे, की ह्या ठिकाणी ही लस ऐच्छिक, म्हणजे इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्यांच्या देशामध्ये थोडंसं त्या बाबतीत थोडंसं रेस्ट्रिक्शन्स आहे. अदरवाईज संपूर्ण जगामध्ये ही लस दिली जाते. तर ही लस म्हणजे ऍक्च्युली कशा पद्धतीने दिली जाते? त्याचा ही लस जनरली जी दिली जाते ती इंट्राडर्मल ह्या रूट मार्फत दिली जाते. इंजेक्शन देण्याचे अनेक रूट असतात. काही वॅक्सिन्स आपण सबक्युटॅनियस घेतो, काही इंजेक्शन आपण इंट्राडर्मल घेतो, काही इंजेक्शन आपण ओरली घेतो, काही इंजेक्शन आपण नाका थ्रू घेत असतो किंवा काही इंजेक्शन आपण इंट्रामस्क्युलर घेत असतो. हे रूट्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपण पेशंटला ती इंजेक्शन्स देत असतो. तसं ही BCG जी लस आहे ही प्रामुख्याने इंट्राडर्मल दिली जाते आणि याच्यासाठी ज्याचा यूज करतात त्याला ट्युबरक्युलिन सिरिंज म्हणतात, कारण ह्या लसचा डोस जो आहे तो खूप छोटा असतो. ही लस जी दिली जाते ही प्रामुख्याने डाव्या बाजूच्या खांद्यावर दिली जाते. त्याला आपण डेल्टॉइड मसलवरती देत असतो. आता डावाच का मी म्हटलं, तर काही देशामध्ये जसं नेपाळमध्ये ती राईट साईडला दिली जाते, पण आपल्याकडे मात्र आपण प्रामुख्याने ही डाव्या बाजूलाच देतो. याचं कारण असं असतं, ज्यावेळेस आम्हाला BCG स्कारचा सर्व्हे करायचा असतो, ते आयडेंटिफाय इझी व्हावा, त्या सर्व्हेमध्ये आमचा वेळ जाऊ नये म्हणून ही प्रामुख्याने लेफ्ट साईडच्या खांद्यावर दिली जाते. तर ही लस दिल्यानंतर साधारणतः त्या ठिकाणी छोटस पुस्यूल तयार होतं, एक छोटासा फुगा तयार होतो आणि तो इमिजिएटली एक साधारणतः काही वेळातच डिसअपिअर होतो, नाहीसा होतो. पण 4 ते 6 आठवड्यानंतर त्या ठिकाणी एक नोड्यूल तयार होते, एक असा कडक भाग तयार होतो आणि त्याचं रूपांतर अल्सरमध्ये होतं. म्हणजे त्याच्यातनं थोडासा पू वाहतो. पू वाहिल्यानंतर ती जखम हळूहळू बरी होते आणि त्या जखमेचं रूपांतर हे स्कार मध्ये होत असतं, त्यालाच आपण म्हणतो BCG स्कार. अशा पद्धतीनेच ती लस दिल्यानंतर त्याचं स्कार मध्ये रूपांतर होणं हे गरजेचं असतं. पण मी आताच तुम्हाला सांगितलं इंट्राडर्मल दिली जाते, म्हणजे स्किनच्या जस्ट खाली. तसेच काही आजारांमध्ये जसं युरिनरी ब्लॅडरचा जर कॅन्सर असेल, म्हणजे मूत्रपिशवीचा जर कॅन्सर असेल, तर त्या केसमध्ये ही लस जी आहे ही आपल्याला इन्स्टिल करावी लागते. कॅथेटरच्या द्वारे आपल्याला ती डायरेक्ट युरिनरी ब्लॅडर मध्ये, म्हणजे मूत्रपिशवीमध्ये सोडता येते. याचं कारण असं असतं की BCG ची जी लस आहे त्याला सायटोटॉक्सिक ऍक्शन म्हणतात. म्हणजे ही साधारणतः जे कॅन्सरच्या पेशी आहेत त्याला ती डायरेक्ट मारू शकते, म्हणून त्याला इन्स्टिलेशन म्हणतो किंवा डायरेक्ट युरिनरी ब्लॅडर मध्ये आपण ती लस सोडली जाते. आता ही BCG ची लस ज्याचे फायदे मी तुम्हाला आता जे सांगितले, त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट सुद्धा आहेत. जसं BCG ची लस घेतल्यानंतर त्या ठिकाणी बारीकस लालसरपणा येतो आणि थोडीशी सूज राहते, पण ती काही काळाकरता राहते. BCG ची लस घेतल्यानंतर काही काळानंतर थोडेसे बगलेमध्ये गाठ तयार होऊ शकते, त्याला BCG ॲडिनायटिस म्हणतात. त्याच्यामध्ये कधी कधी पू तयार होतो किंवा BCG ऍब्सेस तयार होत असतं. काही मुलांना
त्या ठिकाणी किलॉइड फॉर्मेशन होत असतं. जसं कुठलीही जखम बरी होताना ज्या वेळेस त्याच्या जखमेच्या ज्या भिंती असतात त्या भरण्यासाठी ज्या पेशींचा वापर केला जातो प्रामुख्याने आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, त्याला आपण फायब्रस टिश्यू म्हणतो. म्हणजे फायब्रस टिश्यूचं फॉर्मेशन अशा पद्धतीने होत असतं की तो ब्रिज जखमेचा भरून येतो आणि आपल्या स्किन लेअरला आल्यानंतर तो ब्रिज संपून जातो किंवा तो व्यवस्थित त्या लेव्हलला आणतो. पण काही लोकांमध्ये त्याचं प्रोडक्शन जास्त जर झालं तर त्याला किलॉइड फॉर्मेशन म्हणतो. ते एक विचित्र पद्धतीने दिसणारा स्कार असतो आणि तो कधी कधी दुखू पण शकतो, त्याला कधी कधी खाज पण येत असते. काही केसेसमध्ये बीसीजी व्हॅक्सिन घेतल्यानंतर ग्लुटियल किंवा ब्रेस्ट ॲब्सेस होतात. काही केसेसमध्ये समजा चुकून ती लस जर हाडामध्ये टोचली गेली तर किंवा त्याच्या जवळ जे काय बोन्स असतात त्या बोन्स मध्ये जर ती गेली तर त्याच्यामुळं बीसीजी ओस्टिओमायलायटिस म्हणजे हाडांमध्ये पस तयार होतो. तर ही अशा पद्धतीचे हे काही ऍडव्हर्स इफेक्ट्स आहेत. पण ऍडव्हर्स इफेक्ट सगळ्यांना होत नाही, हे खूप नगण्य असतात. त्या ऍडव्हर्स इफेक्ट पेक्षा बीसीजीचे फायदे अनेक पटीने अधिक आहेत. तर ही जी लस आहे ही कशी तयार केली जाते? बीसीजी जी लस आहे ही बेसिकली एक लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन आहे. म्हणजे मायकोबॅक्टेरियम बोविस नावाचा जो काय बॅसिला आहे तो ज्याचा मेन रिझर्वायर जो असतो तो कॅटल्स असतात, याच्यामधनं तो डिराईव्ह केला जातो आणि याच्यावर सब कल्चर केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया त्यासाठी वापरले जातात. मीडिया म्हणजे ज्या माध्यमामध्ये या बॅक्टेरियाची वाढ केली जाते, मायकोबॅक्टेरियम जो बोविस आहे त्याच्यापासून बीसीजी लस केली जाते, त्याची वाढ प्रामुख्याने या मीडियामध्ये केली जाते आणि असे अनेक प्रकारचे सब कल्चर करून तो मायकोबॅक्टेरियम बोविस जो आहे त्याची व्हिरुलन्स पॉवर, जसं मी आता तुम्हाला म्हणलं, याचं नाव दिलंय लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन. लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन म्हणजे काय? ॲट्युनेशन म्हणजे काय? तर त्या बॅक्टेरियाची किंवा त्या व्हायरसची जी व्हिरुजिनिसिटी पॉवर आहे, म्हणजे एखाद्या माणसाला जर त्याचं इन्फेक्शन जर झालं तर त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत त्याची क्षमता कमी करणं, त्याला म्हणतात व्हिरुजिनिसिटी. ही क्षमता कमी केली जाते आणि त्याच्यापासून ही बीसीजीची लस तयार केली जाते. जसं मी आता तुम्हाला बोललो की बीसीजी हे एक लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन आहे, म्हणजे हे टाईप ऑफ व्हॅक्सिन आहे. आता हे टाईप ऑफ व्हॅक्सिन जे आहेत हे कसे करायचे हे आपले सायंटिस्ट ठरवतात. ते कुठल्या गोष्टींवर डिपेंड असतं की तुमच्या ह्युमन बॉडीची इम्युन पॉवर रिस्पॉन्स कसा असणार आहे, म्हणजे तुमची इम्युन बॉडी कशी त्या जर्म्सला रिस्पॉन्स करणार हे त्याच्यावर एक असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हू नीड्स टू बी वॅक्सिनेटेड, म्हणजे ह्या व्हॅक्सिनची गरज कोणाला जास्त आहे. थर्ड थिंग, याच्यासाठी व्हॅक्सिन बनवण्यासाठी द बेस्ट टेक्निक कुठलं वापरलं गेलं पाहिजे याच्यावर टाईप ऑफ व्हॅक्सिन्स किंवा त्या व्हॅक्सिनचा कुठला प्रकार हा ठरवला जातो. जसं मी आता म्हणलं, बीसीजी हे लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रकारचा बॅक्टेरिया जो मायकोबॅक्टेरियम बोविस आहे तो जिवंत स्वरूपात असतो, त्याला म्हणतात लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन. पण काही व्हॅक्सिन असे असतात जे इनॅक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये असतात. काही व्हॅक्सिन जे असतात ते mRNA टाईप असतात. काही व्हॅक्सिन हे टॉक्साइड व्हॅक्सिन असतात. काही व्हायरस वेक्टर व्हॅक्सिन्स असतात. तर काही व्हॅक्सिन सब युनिट रिकॉम्बिनंट असतात. तर काही व्हॅक्सिन्स हे पॉलिसॅकराइड आणि कॉन्जुगेट व्हॅक्सिन असतात. तर हे व्हॅक्सिन बनवण्याचे प्रकार आहेत. तर हे झालं, हे कोण ठरवत असतं तर ते सायंटिस्ट ठरवतात. तसं हे बीसीजी आहे लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन आहे जे मायकोबॅक्टेरियम बोविस या बॅक्टेरियापासून बनवलं जातं. आतापर्यंत आपण बीसीजी लस म्हणजे काय, त्याचे फायदे कसे आहेत, त्याच्यापासून काय त्रास होऊ शकतो, ही लस कशी दिली जाते, कशा पद्धतीने बनवली जाते याच्याबद्दल आपण चर्चा केली. पण ह्या बीसीजीच्या लसीचा जन्म कसा झाला याचा मागचा जो इतिहास आहे ना हा खूप मजेशीर आहे. तो कसा घडत गेला मी सनावळी घेऊन आणि काही सायंटिस्टची नावं घेऊन तुमच्या समोर मांडतो. तर 1865 मध्ये जीन अँटोलिन विल्यमेन एक फ्रेंच फिजिशियन होते. ते असेच बसले असताना त्यांच्या असं ध्यानात आलं की काही एक रॅबिट काही ज्यांना टीबीचा आजार होता अशा माणसांच्या बरोबर तो होता आणि त्या रॅबिटला त्या माणसाचं टीबीचं इन्फेक्शन झालं. नंतर तो रॅबिट बाकीच्या रॅबिट्स मध्ये जेव्हा गेला, त्यांच्या घोळक्यात जेव्हा गेला
तर त्यांच्या असं ध्यानात आलं की त्या बाकीच्या रॅबिट्सला सुद्धा टीबीचा आजार झाला आहे. तर प्रथमतः 1865 साली या सायंटिस्टनी असं निदर्शनास आणून दिलं की ट्युबरक्युलोसिसचा आजार जो आहे, टीबीचा आजार जो आहे, हा ट्रान्समिटेड आहे, म्हणजे एकमेकांपासून दुसऱ्याला होऊ शकतो. पुढे 1882 मध्ये रॉबर्ट कोच नावाचे जर्मन फिजिशियन अँड बॅक्टेरियोलॉजिस्ट हे सायंटिस्ट यांनी काय केलं, हा माणसांमधला टीबी आणि जनावरांमधला टीबी आयडेंटिकल आहे, म्हणजे सारखाच आहे, असं त्यांनी निदर्शनास आणून दिले. यांच्याच बरोबर काम करणारे आणखीन एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर थिओबाल्ड स्मिथ, जे बॅक्टेरियोलॉजिस्ट पण होते, एपिडेमॉलॉजिस्ट होते आणि प्रोफेसर सुद्धा होते आणि ते अमेरिकन सायंटिस्ट होते. यांनी काय केलं, काही संशोधन करून त्यांनी असं निदर्शनास आणून दिलं की माणसांमधला टीबी आणि जनावरांमधला टीबी हा टोटली वेगळा आहे. आणि यांनी हे रॉबर्ट कोच यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिला. त्यांना सुद्धा ही गोष्ट त्यांनी पटवून दिली. पुढे अनेक थिसिस झाले, त्यांचे क्लिनिकल ट्रायल झाले. 1901 मध्ये रॉबर्ट कोच यांनीच माणसांचा टीबी आणि जनावरांच्या टीबी पासून कसा वेगळा आहे, त्याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहे हे डिस्टिंग्विश केले. हे प्रामुख्याने सगळ्या जगासमोर घेऊन आले. अनेक क्लिनिकल ट्रायल्स झाले त्यांचे. त्याच्यानंतर त्यांनी हे निदर्शनास आणून दिलं. 1908 मध्ये पुढे अल्बर्ट कॅल्मिट, जे एक फ्रेंच फिजिशियन अँड बॅक्टेरियोलॉजिस्ट होते, त्यांच्याच बरोबर काम करणारे कॅल्मेली ग्युरेट हे एक वेटरनरी डॉक्टर होते. त्या दोन्ही सायंटिस्टनी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं, पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये, जी फ्रान्समध्ये आहे. आणि 1908 मध्ये त्याच्यापासून पुढे आणखी 13 वर्ष ही लोक अनेक वेळा संशोधन केलं त्यांनी मायकोबॅक्टेरियम बोविस या बॅसिलसवर, आणि जवळजवळ 239 वेळा या मायकोबॅक्टेरियम बोविसला सबकल्चर करून, वेगवेगळ्या मीडियामध्ये सबकल्चर करून फायनली त्यांना बीसीजी स्ट्रेन हा आयसोलेट झाला. त्यांनी त्याच्यापासून बीसीजीचा वॅक्सिन बनवायला ते खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. मग त्यांनी काय केलं, जे बीसीजीचा स्ट्रेन जो त्यांना मिळाला, त्यांनी त्यांच्या बरोबर असणारे जे एक्सपेरिमेंटसाठी वापरलेले जे प्राणी होते त्यांच्यावर ते इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की या प्राण्यांना त्या वॅक्सिन पासून काहीही धोका नाही, उलटा त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसले नाही, कुठल्याही प्रकारच्या आजाराची लक्षणं दिसली नाहीत. आणि फायनली शेवटी 1921 मध्ये शेवटी हे बीसीजी वॅक्सिन माणसांवर प्रयोग करण्यासाठी किंवा माणसांना देण्यासाठी वापरण्यात यायला लागले. पण प्रथमतः जेव्हा बीसीजीची लस आली त्यावेळेस ही लस ओरल फॉर्म मध्ये दिली जायची, म्हणजे तोंडाने तो डोस दिला जायचा. पण सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सायंटिस्ट लोकांना फारसा काही रिस्पॉन्स मिळाला नाही, लोकांकडूनही मिळाला नाही, कोणी व्हॉलंटियर असं समोर आला नाही की मला ही लस द्या. कारण लोकांच्या मनामध्ये ती भीती होती की आम्ही जर लस घेतली तर आम्हाला हा आजार कदाचित होऊ शकतो. दरम्यानच्या काळामध्ये ही वॅक्सिन शेवटी एक लुबेक ह्या ठिकाणी, एक नॉर्दर्न जर्मनीमध्ये एक ठिकाण आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक जनरल हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये ही लस इन्क्युबेटरमध्ये ठेवली गेली आणि याची देखभाल करण्यासाठी जॉर्ज डेकी आणि अर्न्स्ट अल्सास्टेट हे 2 लोकांना नेमणूक केली गेली. त्यातले जे जॉर्ज डेकी होते हे त्या हॉस्पिटलचे, जनरल हॉस्पिटलचे हेड होते. या काळामध्ये म्हणजे 1929 ते 1933 लुबेक या ठिकाणी जवळजवळ 251 इन्फंट्स, म्हणजे जी मुलं जन्माला आली होती तर वयाच्या 10 दिवसांपर्यंतची जी बालकं होती त्या 251 बालकांवर ही बीसीजीचं लस देण्यात आली. पण त्याच्यापैकी जवळजवळ 173 बाळांना टीबीचा आजार झाला आणि 72 बाळं ही एक्सपायर्ड झाली. त्यानंतर मग त्यांच्या मागे ज्युडिशियल कस्टडी लागली. त्याच्यानंतर लिगल नोटीस, ज्या कंपनीने हे बीसीजीचं वॅक्सिन बनवलं होतं त्यांना ताबडतोब सांगण्यात आलं बीसीजीची लस बनवणं थांबवा. आणि असे बरेचसे काही लिगल नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या आणि अशा पद्धतीने बीसीजीची लस देणं थांबवलं गेलं.
तर हा डिझास्टर, याला लुबेक डिझास्टर म्हणतात. मग हा लुबेक डिझास्टर झाल्यानंतर सायंटिस्टची टीम तिथे आली आणि मग त्यांनी थोडीशी का असा प्रकार झालाय म्हणून संशोधन करण्यास सुरुवात केली. शेवटी त्यांच्या ध्यानात असं आलं की जे बीसीजीचा स्ट्रेन यांनी ज्या इन्क्युबेटरमध्ये ठेवला होता, त्याच इन्क्युबेटरमध्ये आणखीन एक व्हिरुलंट स्ट्रेन ठेवला गेला होता. ह्या लोकांकडनं ज्यांना ही देखभाल करायला लावली होती त्यांच्याकडनं एक व्हिरुलंट स्ट्रेन ठेवला गेला होता आणि त्याचं इन्फेक्शन या बीसीजीच्या स्ट्रेनला झालं. असं ज्यावेळी ध्यानात आलं त्याच्यानंतर ह्या दोघांनाही एक पोलीस कस्टडी दिली आणि जेलमध्ये पाठवलं गेलं. अशा पद्धतीने हा लुबेक डिझास्टर झाला. पण नंतर मग सायंटिस्ट तिथे थांबले नाही. सायंटिस्ट लोकांनी हे सिद्ध केल्यानंतर की बीसीजी ओरली जेव्हा देत होतं ते पण सुरक्षितच होतं, पण हे इन्फेक्शन झाल्यामुळं ते बालक दगावली गेली. मग याच्यानंतर त्यांनी आणखीन संशोधन केलं. पुढे जाऊन त्यांनी असा रिसर्च केला आणि हे इंजेक्शन ओरल फॉर्म मध्ये न देता इंजेक्टेबल फॉर्म मध्ये द्यायचं असा त्यांनी रिसर्च करून ते वॅक्सिन डेव्हलप केलं गेलं. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे एक साधारणतः काही वॅक्सिन परफेक्ट ज्यावेळेस इंजेक्टेबल फॉर्म मध्ये आणलं गेलं त्यावेळेस काही क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या गेल्या, काही माणसांवर याचे ट्रायल घेतल्या गेल्या आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे खारीसारखा वाटा असणारा, आपण असं म्हणाल की एकदम पायोनियर, ज्याला आपण बीसीजी वॅक्सिनच्या रिसर्च मधला पायोनियर ठरणारा एक प्रोफेसर होते, डॉक्टर आर.जी. फर्ग्युसन, जे एका सॅनिटोरियम मध्ये काम करायचे कॅनडामध्ये. या ठिकाणी त्यांनी काही रेसिडेन्शियल स्कूल मधली मुलांना घेतलं, तिथले लोकल काय पब्लिकला घेतलं म्हणजे मुलांना घेतलं आणि त्यांच्यावर म्हणजे जवळजवळ 600 मुलांना ही लस त्यांनी 1933 ते 1945 या दरम्यान दिली. पण या दरम्यान त्यांना असं जाणवलं की कुठल्याही बालकाला कुठल्याही मुलाला या वॅक्सिन पासून काही त्रास झाला नाही. तत्पूर्वी WHO 1928 मध्ये बीसीजी वॅक्सिन ऍक्सेप्टेड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि शेवटी मग ज्यावेळेस असं जाणवलं फर्ग्युसन साहेबांना की ह्या वॅक्सिनचा ह्या मुलांवर काही प्रॉब्लेम झाला नाही आणि मग ती वाईडली ऍक्सेप्टेड, म्हणजे सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केली. मग लोकांचा रिस्पॉन्स वाढला, लोक व्हॉलंटरीली समोर पुढे आले आणि ही लस घ्यायला सुरुवात केली. तर ही आता हे झालं वर्ल्ड मधला इतिहास. मग 1946 मध्ये इटलीमध्ये एक जागतिक परिषद भरली गेली, कॉन्फरन्स भरलं गेलं, ज्याच्यामध्ये जगातील सर्व सायंटिस्ट, सर्व मोठे डॉक्टर्स, सगळे विद्वान त्या कॉन्फरन्सेस मध्ये आले आणि त्याच्यानंतर मोठा निर्णय घेतला गेला की ही लस आपण आता वर्ल्ड वाईड सर्वांना देऊया, अशी त्यांनी शपथ घेतली. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं आलं की आता 1946 मध्ये ही लस आपण आता डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. हे झालं जगाच्या बाबतीत. पण इंडियाच्या बाबतीत असं आहे की 1948 साली आपल्या भारतामध्ये ही लस आणली गेली आणि ही लस काही ठराविक लोकांना देण्यात आली. 1948 नंतर लगेचच भारत सरकारने एका वर्षातच निर्णय घेतला आणि 1949 मध्ये ही लस आपल्या भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सर्वांना, शाळेत जन्माला आलेल्या बालकांपासून तर शाळेतल्या मुलांपर्यंत ही लस सगळ्यांना देण्यात आली. अशा पद्धतीने ही इंडियामध्ये लस 1949 पासून सुरू झाली. स्टार्टिंगला ही लस ज्यावेळेस आणली 1949 मध्ये, 1948 मध्ये, त्यावेळेस बीसीजी वॅक्सिन लॅबोरेटरी जी चेन्नईला स्थित आहे, ज्याचं ज्यांचं काम हे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अँड मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर ही संस्था काम करायची आणि यांच्यातर्फे ही लस लोकांना दिली जायची. आता इंडियामध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या पुण्यातली ही कंपनी आता जगाला ही लस प्रोव्हाइड करते. हा आपल्यासाठी खरंच सार्थ अभिमान आहे. अशा पद्धतीने ह्या बीसीजीच्या वॅक्सिनचा जन्म झाला. तुम्ही मला चांगलं ऐकून घेतलं. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जमेल तेवढं फॉरवर्ड करा. धन्यवाद.